नमस्कार मंडळी, आज आपण वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। इथे मी जो लोणच्याचा आंबा असतो तो आणलेला आहे। साधारण इथे हा 2 ते 2.5 किलो आंबा आहे, म्हणजे कैरी आहे। ही छान स्वच्छ पाण्यामध्ये एक रात्र पूर्ण भिजत ठेवायची आहे, जेणेकरून त्याचा जो चीक आहे तो पूर्ण सुटून जाईल। त्यानंतर छान कापडाने ही कैरी पुसून घ्यायची आणि सुकवून घ्यायची। त्यानंतर आता इथे मी साधारण 3 ते 4 चमचे मोहरी, जी आपली काळी मोहरी असते ती, आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या कढईमध्ये छान भाजून घेत आहे। आणि त्यानंतर त्या थोड्याशा क्रश करायच्यात चमच्याच्या साहाय्याने। त्यानंतर त्या थोड्याशा पाकडून घ्यायच्यात, की जेणेकरून त्याचे जे साल आहे ते थोड्याफार प्रमाणात जे वरती तरंगणार नाही। त्यानंतर आपण जे खडा मीठ असतं त्यामध्ये आयोडीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते कायम थोडंसं गरम करून भाजून घ्यायचंय, की जेणेकरून आयोडीनचं प्रमाण कमी झाल्यानंतर लोणचं दीर्घकाळ टिकतं आणि त्याचा स्वादही कायम स्वरूपी तसाच राहतो। यासाठी इथे मी कढईमध्ये 1 वाटी म्हणजेच पोह्याचे जे चमचे आहेत ते साधारण 5 ते 6 चमचे एवढ्या प्रमाणामध्ये मीठ घेतलेलं आहे। हे मी अंदाजे सांगतेय, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा कैऱ्यांचं प्रमाण जसं कमी जास्त असेल त्यानुसार तुम्ही ते प्रमाण घ्यायचंय। आता इथे एक माझ्याकडे मोठं वाडगं आहे, त्यामध्ये ही मी कैरीला हळद लावून फोडून आणलेली, त्यानंतर ती हळद आणि मिठामध्ये एक रात्र पूर्ण मुरवत ठेवली। त्यानंतर जे पाणी होतं ते ओतून दिलं त्यातलं आणि साधारण कोवळ्या उन्हामध्ये 2 दिवस फॅन खाली सुकवून घेतली। त्यानंतर ही जी आपण मोहरीची डाळ तयार केलेली आहे, अगदी मी ह्याला पूर्ण पिवळी अशी करून घेतलेली नाही, तर त्याच्यामध्ये थोडेसे सालपट आहेत, तर ती चांगली त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी केप्रचा मँगो पिकल मसाला, म्हणजे कैरीचं लोणचं बनवायचा मसाला घेतलेला आहे। या मसाल्यामध्ये सगळे मिक्स मसाले असतात, त्याचप्रमाणे मोहरीची डाळ देखील असते। आता हा मसाला छानपैकी आपण कोटिंग करून घ्यायचा या कैरीच्या फोडींना। त्यानंतर त्यामध्ये मी सेंद्रिय गूळ घालणार आहे, म्हणजे जो पिवळा गूळ असतो तो न वापरता जो चॉकलेटी कलरचा मिळतो तो गूळ मी यामध्ये घालून घेतलेला आहे। आता इथे कदाचित इफेक्टमुळे थोडंसं दिसायला वेगळं दिसत असेल, पण हा चॉकलेटी कलरचा गूळ आहे। आता हा छान आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिसळून घ्यायचा। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, लोणचं बनवताना कधी त्याला हात लावून किंवा हात घालून बनवायचं नाहीये, ते जास्त काळ टिकत नाही। शक्यतो चमच्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने ते बनवायचं। आता इथे मी छान हे जे लोणच्यामध्ये गूळ आहे आणि मसाले ते सगळे मिक्स करून घेतलेत। तोपर्यंत आपलं जे मीठ होतं, खडा मीठ गरम करून घेतलेलं, ते थंड झालंय। आता ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय, ते छान पसरवून घ्यायचं। आणि त्यानंतर कढईमध्ये 1 वाटी तेल घेतलेलं आहे। फक्त एकच वाटी तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण 1 वाटी तेल एवढ्यासाठी वापरायचे की जो आपण गूळ घातलेला आहे तो छान मिक्स झाला पाहिजे त्यामध्ये, आणि त्या साहाय्याने तो गूळ वितळला पाहिजे, म्हणजे तो कोटिंग छान प्रकारे होतो आपल्या फोडींना। आणि अशा पद्धतीने 1 वाटी तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलंय। त्यानंतर ते प्रॉपर छान कोमट ते थंड अशा ह्याच्यामध्ये, की आपण त्यामध्ये बोट घातल्यानंतर आपल्या बोटाला त्याचा कोमटपणा सोसेल, अशा पद्धतीने ते तेल झाल्यानंतर त्यामध्ये साधारण 3 मोठे चमचे बेडगी मिरची पावडर मी घालून घेतलेली आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर फक्त घाला, बेडगी न वापरता साधी मिरची पावडर वापरा। तसेच 1.5 चमचा पोह्याचा, म्हणजे 1.5 चमचा टेबलस्पून, 1.5 टेबलस्पून एवढी मी हळद त्यामध्ये घालून घेतलेली आहे। आणि आता ती हळद आणि जी आपण मिरची पावडर घेतलेली आहे बेडगी, ती सर्व छान मिक्स करून घ्यायची तेलामध्ये आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन द्यायचंय। थंड झालेलं मिश्रण आपण ज्या लोणच्याच्या फोडी केलेल्या आहेत किंवा कैरीच्या फोडी आहेत त्यामध्ये जे मसाले, मीठ वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे त्यामध्ये हे ओतून घ्यायचंय आणि हे साधारण 2 दिवसांसाठी असंच झाकून ठेवून मुरून द्यायचंय, की जेणेकरून तो आपला जो गूळ आहे तो वितळतो छानपैकी आणि त्या फोडींना पूर्णपणे छान कोटिंग होतं। आणि ज्या आपल्या अशा सुकवल्यामुळे ज्या थोड्याशा कडक झालेल्या असतात लोणच्याच्या फोडी, कारण आपण त्यातलं जे आर्द्रतेचे प्रमाण असतं ते लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी काढून घेतलेलं असतं, तर ते छान कोटिंग होतं आणि त्यातलं पाण्याचं प्रमाण नसल्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं। अशा पद्धतीने आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे। 2 दिवसांनंतर मी यामध्ये साधारण अर्धा ते 1 लिटर एवढं तेल गरम करून थंड करून घातलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं खमंग असं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशा पद्धतीने हे वर्षभर टिकणारं लोणचं तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। धन्यवाद।